आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशी जवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत मूलभूत हक्कांसाठी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण, अन्यथा गुरढोर व कुटुंबासह उपोषणात बसणार भगत यांचं प्रतिपादन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील लिंपण गावातील भगत यांच्या बोरवेल जवळच साधारण 10 ते 15 फूट अंतरावर खोल खड्डा खणून त्यामध्ये शेणाचे पाणी सोडल्यानं पिण्याचे पाणी दूषित होत असल्यामुळे ग्रामपंचायत लिंपणगाव, तहसील कार्यालय, पंचायत समिती आदी ठिकाणी वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्यानं हताश होऊन भगत हे पत्नीसह ग्रामपंचायत लिंपणगाव कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत। मूलभूत हक्कांसाठी नागरिकांना उपोषणात बसावे लागते याबद्दल नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे। मी सतीश काशना भगत, मूळ लिंपणगावचा रहिवासी। आमच्या घरा शेजारी उघड राखलं आहे गावातल्या ग्रामस्थांनी, त्याचं नाव शिवाजी बाळू कुरुमकर। आणि ग्रामपंचायतला, पंचायत समितीला, तहसीलला वगैरे सगळीकडे नगरपालिकेने संबंधित सगळ्या विभागाला, आरोग्य विभागाला सगळ्यांना त्याची माहिती दिलेली आहे। त्याबद्दल प्रोसेस केली, सगळं जवळपास 3 वर्ष होऊन गेले। त्याचे सगळे डॉक्युमेंट पुरावे आहेत। आणि ग्रामपंचायत ते उकड्या काढण्यात काम कुसायचे आहेत, कारण ते उकड्या खड्यात पाणी साचतं पावसाचं, ते पाणी टोटल पूर्णपणे बोरणे होतात आणि त्यामुळे माझ्या कुटुंबाला जे पाणी प्यायला वगैरे लागतं ते त्या पाण्याचं दूषित होते पाणी, त्यामुळे माझ्या कुटुंबाचा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। म्हणून मी आज या ठिकाणी उपोषणा बसलेला आहे। ते उकड्या काढून खड्डा बुजून द्यावे म्हणून, ते पाणी दूषित होतं ते होणार नाही म्हणून। आणि अशी उपोषणा बसण्याची वेळ येऊच नाही कोणावरती। आणि मूलभूत गरज आहे, आज देशात 1 वर्ष स्वातंत्र्य मिळून सुद्धा अशा उपोषणा बसण्याची ती मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे। आता गेल्या 3 वर्षापासून ही गोष्ट सगळं करत असताना कधी याचा कुठे बाहेर उल्लेख केला नव्हता। आता शेवटला नाईलाज झाल्या असल्या कारणाने आता हे चौड्या आणायची वेळ आली मला। नमस्कार, माझं नाव राजेश सतीश भगत, मी राहणार लिंपणगाव, श्रीगोंदा तालुका, जिल्हा अहिल्यानगर मध्ये राहतो। आणि गेले 3 वर्ष झाले एका प्रकरणासाठी तहसील ऑफिस, पंचायत समिती, ग्रामपंचायत असे वारंवार व्हिडिओ मारत आहे की बाबा एकच गोष्ट की माणसाच्या मूलभूत हक्कासाठी किंवा अन्न, वस्त्र, निवारा, पाणी हे जे माणसाचे मूलभूत गरजा आहेत त्या गोष्टी मिळण्यासाठी शासन अग्रेसिव्हली काम करत असतं। पण ते काम करत असताना आपण आपल्याकडे काही कंप्लेंट आली त्याच्यावरती वेळेमध्ये निवारण करणं खूप गरजेचं असतं, पण ते होत नाही। त्या गोष्टीच्या अधिकार, हे जे अधिकार आहे मूलभूत अधिकार, हा मिळवण्यासाठी आम्हाला तहसील ऑफिसला, पंचायत समितीला, ग्रामपंचायतला वारंवार जावे करावे लागते, त्यांना वारंवार निवेदन द्यावे लागतात, त्यांना अर्ज करावे लागतात। आणि एवढं सगळं करून सुद्धा गेले 2 ते 3 वर्ष झालं आम्ही हेच करतोय, आणि तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची त्याची काम या प्रकरणाची कोणती अशी बाब घेतली जात नाही की बाबा काम येत आहे, त्यांचं काय प्रकरण आहे, त्याच्यावरती काय ऍक्शन होते का नाही हे पाहत नाहीत। वर्ण पंचायत समितीमधून ग्रामपंचायतीला लेटर येत आहेत, सामनेवाले जे आहेत त्यांना सुद्धा लेटर जात आहेत, सामनेवाले सुद्धा या गोष्टीची काही दखल घेत नाही, ग्रामपंचायत याच्यावरती काही ऍक्शन करत नाही। शेवट माणसाला स्वतःचा मूलभूत अधिकार मिळवण्यासाठी स्वच्छ पाणी मिळवणं सर्वांचा अधिकारी, त्यानंतर 31 जानेवारी दिलं, त्यानंतर 28 फेब्रुवारीचं दिलं होतं की बाबा कारवाई या तारखेपर्यंत करतो, पण ती केली गेलेली नाहीये। त्याच्या माझी तर मला काम सोडून आमच्या घरच्यांना सगळं करून इथे येऊन उपोषणाला बसायची बारी आलेली। आणि भविष्यात हे उपोषणाची जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर उद्यापासून माझे मोठे बंधू, त्याच्यानंतर मी आणि गुराढोरांसहित इथे उपोषणाला ग्रामपंचायत कडे येऊन बसेल। ग्रामपंचायत लिंपणगाव याबाबत कधी व काय निर्णय घेते व भगत कुटुंबियांना कसा न्याय देते हे पाहणे औत्सुक्य ठरणार आहे। आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।